अनाया केबिनचा जड काचेचा दरवाजा हलकेच बंद करून बाहेर आली तेव्हा तिच्या पायामध्ये एक वेगळाच ताठा आणि ओठांवर एक अत्यंत मिश्किल विजयी हसू होतं. केबिनमध्ये मागे वळून पाहण्याची तिला अजिबात गरज नव्हती, कारण तिला पक्क माहिती होतं की आतमध्ये कबीरची काय अवस्था झाली असणार. कबीर ज्या लेदर चेअरवर बसून इतके दिवस अख्ख्या ऑफिसवर आणि अनायाच्या भावनांवर हुकूमत गाजवत होता, त्याच केबिनमध्ये आज तो पहिल्यांदा पूर्णपणे लाचार आणि हताश झाला होता. अनया आपल्या सीटवर येऊन बसली. तिने लॅपटॉपच्या स्क्रीनवर नजर खेळवली, पण तिचे मन मात्र प्रचंड उत्साहाने गाणी गुणगुणत होतं. खडूस बॉस कबीर सर, अनया एक भावनाशून्य यंत्रमानव आहे ना? अनयाला काही समजत नाही असं वाटत होतं ना तुम्हाला? आता बघा, तुमचा हाच यंत्रमानव कसा तुमच्याच जाळ्यामध्ये रोज रोज जळतो ते. तुम्ही ऑनलाईन काव्य बनवून मला सल्ले देणार आणि खऱ्या आयुष्यामध्ये कबीर बनून रुबाब दाखवणार. आता या अनयाची खरी ताकद बघा. ती मनातल्या मनामध्ये स्वतःशीच गप्पा मारत होती आणि कीबोर्डवर खोटे खोटे टाईप करत होती. तिकडे केबिनमध्ये कबीरची अवस्था खरोखरच पाहण्यासारखी झाली होती. अनया केबिन बाहेर पडल्यापासून तो मोठ्या खिडकीपाशी दोन्ही हात पाठीवर बांधून उभा होता. बाहेर मुंबईचे रस्ते, गाड्यांची रहदारी सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं, पण कबीरच्या आतमध्ये मात्र एक प्रचंड मोठा भूकंप झाला होता. त्याने आपल्या शर्टाची वरची 2 बटणे घाईघाईने उघडली, चष्मा काढून हातातील रुमालाने पुसला आणि पुन्हा डोळ्यांवर लावला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. काय म्हणाली ही? विहानसारखं आनंदी राहायला शिका. विहान खूप चांगला आहे. हसवतो. कबीर दातांवर दात घासून स्वतःशीच पुटपुटला. त्याचा श्वास वेगाने चालला होता. म्हणजे मी रात्रभर बेडरूममध्ये फेऱ्या मारून तळमळलो या भीतीने की ही मला रंगेहात पकडेल, आणि हिने तर तो आवाज साधा योगायोग समजून सोडून दिला. त्याहून भयानक म्हणजे हिने माझ्यावरचा सगळा रोमांस एका सेकंदामध्ये हलवून विहानवर शिफ्ट केला. नो, दिस इज इम्पॉसिबल. अनाया माझ्या प्रेमात पडली होती, मग ही एका दिवसामध्ये अशी कशी बदलू शकते? कबीरच्या तीक्ष्ण डोक्यामध्ये आता शंकेची मोठी पाल चुकचुकली. तो मूर्ख नव्हता, पण प्रेमात पडलेला माणूस आधीच जरा आंधळा आणि भावूक झालेला असतो, त्यामुळे त्याचा सगळा ताबा सुटला होता. दुपारचे 12:30 वाजले. ऑफिसमध्ये लंच ब्रेकची वेळ झाली. नेहमीप्रमाणे सर्व कर्मचारी आपापले डबे घेऊन किंवा कॅफेटेरियाच्या दिशेने जाऊ लागले. रियाने तिच्या टेबलवरून उठून अनयाकडे पाहिले. अनया, चल ग लंचला. आज कॅफेटेरियामध्ये खूप भारी पनीरची भाजी आहे. रियाने हाक मारली. अनयाने मुद्दाम मोठ्या आवाजामध्ये उत्तर दिले, जेणेकरून कबीरच्या केबिनपर्यंत तिचा आवाज जावा. नाही ग रिया, तू हो पुढे. आज मी आणि विहान एकत्र लंच करणार आहोत. विहानने आज विशेष डबा आणलाय आणि आम्ही सोबतच बसणार आहोत. केबिनमध्ये बसलेला कबीरच्या कानावर हे शब्द पडताच त्याचा ब्लॅक कॉफीचा कप हातातच थरथरला. त्याने मान वर करून काचेतून बाहेर पाहिले. विहान आधीच अनयाच्या टेबलपाशी पोहोचला होता. विहानच्या हातामध्ये 2 डबे होते आणि तो नेहमीप्रमाणेच खट्याळपणे हसत अनयाशी काहीतरी गप्पा मारत होता. अनयाही मोठ्याने हसत मान मागे टाकून विहानच्या जोक्सवर दाद देत होती. कबीरच्या छातीमध्ये मत्सराचीच म्हणजे जेलसीची एक प्रचंड मोठी ज्वाला पेटली. विहानसोबत लंच? कालपर्यंत माझ्यासाठी 5:30 वाजता उठून पोहे बनवणारी ही मुलगी आज विहानच्या डब्यावर ताव मारणार? कबीरला आता स्वतःवर नियंत्रण ठेवणे पूर्णपणे अशक्य झाले होते. त्याने विचार केला की जर तो शांत बसला तर अनया हाताबाहेर जाईल. त्यानेही आता खेळात उडी घ्यायचे ठरवले. कबीर केबिनमधून बाहेर आला. त्याचा ब्लेझर त्याने हातावर घेतला होता. शर्टच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत दुमडलेल्या होत्या. त्याचा तो नेहमीचा कडक अवतार बाजूला सारून तो अगदी कॅज्युअल पावले टाकत थेट अनया आणि विहान उभे होते तिथे आला. हाय विहान. हाय अनया. कबीरचा आवाज अत्यंत मऊ पण आतून कमालीचा जळणारा होता. विहानने आश्चर्याने कबीरकडे पाहिले. अरे कबीर, तू कॅफेटेरियात चाललास की काय? तू तर सहसा केबिनमध्येच लंच करतोस ना? कबीरने एक बनावट हसू चेहऱ्यावर आणले. हो, नेहमी केबिनमध्ये बसून कंटाळा आला होता. विचार केला की आज कर्मचाऱ्यांसोबत कॅफेटेरियामध्ये बसून लंच करावा, आणि तुम्ही दोघे एकत्र चालला आहात, सो मीही जॉईन करतो. काही हरकत नाही ना अनया? कबीरने थेट अनयाच्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्या नजरेमध्ये तू काय चालवलंयस हे मला समजतंय असा स्पष्ट इशारा होता. अनयाने आतून हसत चेहऱ्यावर अत्यंत गोड भाव आणले. अरे बिलकुल नाही सर. या ना, विहानच्या डब्यातली भाजी खूप छान असते. तुम्ही पण चाखा. तिघेही कॅफेटेरियातील एका मोठ्या गोलाकार टेबलवर जाऊन बसले. आजूबाजूचे कर्मचारी कबीर सरांना कॅफेटेरियामध्ये बसलेले पाहून दचकले. आजपर्यंत कबीर सरांनी कधीच कोणासोबत असे एकत्र बसून लंच केलं नव्हतं. टेबलवर विहानने त्याचा डबा उघडला. छोले आणि भटुरे होते. अनयाने तिच्या घरचा डबा उघडला. वा,
विहान, तुझे छोले खूपच यम्मी दिसतायत यार, मला दे ना आधी. अनयाने मुद्दाम विहानच्या डब्यामध्ये चमचा घातला आणि एक घास खाऊन कौतुकाने डोळे मोठे केले. ओ माय गॉड, अप्रतिम. विहान, तू खरंच खूप सुगरण आहेस. कबीर बाजूला बसून आपल्या साध्या सॅलड आणि सँडविचच्या डब्याकडे पाहत होता. अनयाने त्याच्यासाठी आणलेल्या पोह्यांची आठवण त्याला झाली. त्याच्या छातीमध्ये भयंकर दुखत होतं. अनया, काल तुम्ही पोहे आणले होते, ते या छोल्यांपेक्षा जास्त चांगले होते. कबीरने अचानक मध्येच टोकाचे वाक्य टाकले. अनयाने निष्पाप चेहरा करून कबीरकडे पाहिले. हो का सर, पण मला वाटतं पोहे रोज रोज खाऊन कंटाळा येतो. कधीतरी आचारी बदलला पाहिजे आणि नवीन चव चाखली की जास्त मजा येते, नाही का विहान? तिने विहानकडे पाहून डोळा मारला. हा थेट टोमणा कबीरच्या हृदयाच्या आरपार गेला. आचारी बदलला या शब्दाचा अर्थ कबीरला खूप चांगला समजला होता. कबीरने आपल्या सँडविचचा तुकडा इतक्या जोरामध्ये चावला की विहानलाही संशय आला. अरे कबीर, तू एवढं रागाने का खातोयस? सँडविचने काय बिघडवलंय तुझं? विहानने हसत विचारलं. काही नाही विहान, सँडविच छान आहे, पण काही लोकांना नवीन चवींची भुरळ लवकर पडते, हे पाहून आश्चर्य वाटते. कबीर दातओठ खात म्हणाला. अनयाने हसू दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कबीरची ही जळफळाट, त्याचे ते लाल झालेले कान आणि मत्सराने ताणलेले चेहरे पाहताना अनयाला आयुष्यातला सर्वात मोठा आनंद मिळत होता. तिचा गेम 100% यशस्वी होत होता. लंच संपल्यानंतर दुपारी 3 वाजता ऑफिसमध्ये एक नवीनच गोंधळ उडाला. क्लायंटकडून नवीन प्रेझेंटेशनसाठी काही तातडीचे बदल आले होते. कबीरने लगेच मीटिंग रूममध्ये अनया आणि विहानला बोलावले. मीटिंग रूमची काच पारदर्शक होती आणि आतमध्ये एक मोठे कॉन्फरन्स टेबल होते. मीटिंग सुरू झाली. विहान लॅपटॉपवर नवीन डिझाईन प्रोजेक्ट करत होता. अनया त्याच्या शेजारी बसून काही नवीन नोट्स लिहित होती. कबीर टेबलच्या मुख्य खुर्चीवर बसला होता. काम करत असताना विहानने लॅपटॉप अनयाच्या दिशेने सरकवला. बघ अनया, हे व्हिज्युअल कसं वाटतंय? इथे आपण थोडा मऊ रंग वापरला तर? अनयाने स्क्रीनवर पाहण्यासाठी विहानच्या अगदी जवळ आपले डोके नेले. तिचे मोकळे केस हलकेच विहानच्या हाताला स्पर्श करत होते. वा, खूपच छान सुचलंय तुला विहान, तुझं क्रिएटिव्ह डोकं कमाल आहे. अनयाने विहानच्या दंडावर हलकी थाप मारली. हे दृश्य पाहताच कबीरचा उरला संयम पूर्णपणे सुटला. तो जागेवरून खाडकन उभा राहिला आणि त्याच्या हातात असलेला पाण्याचा ग्लास टेबलवर इतक्या जोरात आपटला की आतले पाणी बाहेर उडाले. व्हॉट द हेल इज दिस गोइंग ऑन? कबीर जोरात ओरडला. त्याचा आवाज मीटिंग रूमच्या काचा भिदून बाहेर गेला. बाहेरचे कर्मचारी दचकून मीटिंग रूमकडे पाहू लागले. विहान आणि अनया दोघेही जागेवर थबकले. विहानने चकित होऊन पाहिले. अरे कबीर, काय झालं? ग्लास का आदळलास? कबीर वेगाने चालत अनया आणि विहान उभे होते तिथे आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. विहान, हे बिझनेस प्रेझेंटेशन आहे, इथे कामावर लक्ष द्यायचं असतं, एकमेकांच्या अंगावर पडायचं नसतं. अनया, तुम्ही इथे जॉब करताय की विहानसोबत टाइमपास करताय? प्रत्येक 5 मिनिटाला तुमचा हात त्याच्या खांद्यावर, त्याच्या दंडावर जातोय. हे ऑफिसचे नियम आहेत का? कबीरचा आवाज हिंस्र आणि कमालीचा पदेसी होता. विहानही आता थोडा गंभीर झाला. कबीर, तू मर्यादा सोडतोयस. आम्ही फक्त डिझाईन पाहत होतो. तू उगाचच अनयावर ओरडतोयस. तिने काय चुकीचं केलंय? तू गप्प बस विहान, कबीर कडाडला. मग तो अनयाच्या अगदी जवळ आला. कबीरच्या शरीराची उष्णता आणि त्याचा तो तीव्र रागीट सुगंध अनयाला जाणवत होता. कबीरने तिच्या थेट डोळ्यांमध्ये रोखून पाहिले. अनया, मला उत्तर द्या. कालपर्यंत तुम्ही माझ्या मागे मागे असायचात, माझ्यासाठी डबा आणायचात, माझ्या केबिनमध्ये गुलाब ठेवायचात, आणि आज अचानक या विहानच्या इतक्या जवळ काय खेळ चालवलाय तुम्ही? कबीरच्या तोंडून हे शब्द ऐकून विहानचे तोंड उघडेच राहिले. काय? डबा? गुलाब? कबीर, अनया तुझ्यासाठी डबा आणि गुलाब आणत होती आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस? विहानने आश्चर्याने ओरडून विचारले. कबीरला एका सेकंदामध्ये समजले की रागाच्या भरात त्याने स्वतःचेच गुपित विहानसमोर उघड केलं आहे. कबीर एका क्षणासाठी भांबावला. अनयाने मात्र अत्यंत शांतपणे कबीरकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक मिश्किल हसू आले. सर, कालपर्यंत मी तुमच्यासाठी डबा आणि गुलाब आणत होते कारण मला वाटायचं की तुम्ही एक चांगले माणूस आहात. अनया अत्यंत शांत मऊ आवाजामध्ये म्हणाली. पण तुम्ही तर नेहमी कडक, खडूस आणि ओरडणारे बॉस राहिलात. मग मला जाणवलं की मी माझं लक्ष योग्य माणसाकडे दिलं पाहिजे. विहान सर माझं खूप कौतुक करतात, मला हसवतात, सो मी त्यांच्याशी गोड बोलले तर तुम्हाला राग का येतोय? तुम्ही तर माझे फक्त बॉस आहात ना. हा शब्द कबीरच्या छातीमध्ये एखाद्या बाणासारखा रुतला आणि कबीर सुन्नत झाला. त्याच्याकडे यावर कोणतेही उत्तर नव्हते, कारण तो स्वतःची काव्य ही खरी ओळख उघड करू शकत नव्हता. आणि जर त्याने सांगितलं की मीच काव्य आहे, तर अनया म्हणेल, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात.
तो स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यामध्ये पूर्ण अडकला होता. कबीरने चष्मा नीट केला आणि एका मोठ्या श्वासासह स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मी मी तुमचा बॉस आहे, म्हणूनच सांगतोय की ऑफिसमध्ये डेकोरम पाळा. मीटिंग संपली आहे. प्रेझेंटेशन फायनल करा आणि संध्याकाळी माझ्या टेबलावर पाठवा. कबीर अत्यंत जड आवाजामध्ये म्हणाला आणि मीटिंग रूमचा दरवाजा जोरामध्ये उघडून सरळ बाहेर निघून गेला. विहानने अनयाकडे पाहिले. त्याच्या डोक्यामध्ये आता सगळा प्रकाश पडला होता. ओ माय गॉड अनया, कबीर तुझ्यावर जळतोय. तो पूर्णपणे तुझ्या प्रेमात वेडा झालाय. आता मला समजलं की तो रोज माझ्यावर का चिडायचा. विहान खळखळून हसला. अनया सुद्धा हसली. विहान शांत बसा, कामावर लक्ष द्या आता. संध्याकाळचे 7 वाजले. ऑफिस सुटायची वेळ झाली. आता बाहेर पाऊस नव्हता. आकाशामध्ये खूप सुंदर मंद अंधार पडला होता. कबीर केबिनमध्ये बसून रात्रभराचा थकवा आणि दिवसभराचा हा मानहानीचा तणाव सहन करत होता. अनयाने आपली बॅग घेतली, विहानला बाय केलं आणि ती ऑफिस बाहेर पडली. अनया आपल्या रूमवर पोहोचली. आजचा दिवस तिच्यासाठी प्रचंड यशस्वी ठरला होता. कबीरची ती मत्सराने झालेली लाल पिवळी अवस्था, मीटिंग रूममधील त्याचा तो राग आणि विहानसमोर उघड पडलेला त्याचा पॉझिटिव्हनेस, हे सगळं आठवून अनया गॅलरीत उभी राहून खूप खळखळून हसत होती. कबीर सर, आता समजेल तुम्हाला, जेव्हा दुसऱ्याच्या भावनांशी खेळतात तेव्हा काय वाटतं ते. आता बघूया तुमचा तो ऑनलाईन काव्य आज रात्री मला काय मेसेज करतो ते. अनयाने फ्रेश होऊन चहा केला आणि ती बेडवर फोन हातात घेऊन बसली. तिकडे कबीर आपल्या फ्लॅटवर पोहोचला होता. त्याने हॉलमधील लाईट्स लावल्या नाहीत. तो अंधारातच सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग कधीच आला नव्हता. तो कॉर्पोरेट जगतातील सर्वात हुशार, कठोर बिझनेसमन मानला जायचा. पण आज एका 25 वर्षाच्या मुलीने त्याला पूर्णपणे हतबल केले होते. ती विहानच्या जवळ जाते. ती माझ्या हातातून निसटते. मी काय करू? कबीर स्वतःशीच ओरडला. मी जर काव्य बनून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणते की तिला विहान आवडतोय, आणि कबीर बनून सांगायला गेलो तर ती म्हणते की तुम्ही फक्त बॉस आहात. मला यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. मला आज काव्य बनून तिला असा मेसेज करावा लागेल ज्यामुळे ती उद्या विहानपासून दूर होईल आणि खऱ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे धावत येईल. कबीरने थरथरत्या हातांनी फोन काढला. त्याने काव्याचा मेसेज बॉक्स उघडला. त्याचा श्वास वेगाने चालला होता. त्याने अत्यंत भावूक, तीव्र आणि स्वतःचे सर्व अधिकार पणाला लावणारा एक मेसेज टाईप करायला सुरुवात केली. अनया, आजचा तुमचा मेसेज वाचून माझं हृदय थरथरतंय. तुम्ही विहानचा विचार करताय. अनया, डोळे उघडून पहा. ज्या माणसाला तुम्ही यंत्रमानव समजताय त्या कबीरच्या कठोर चेहऱ्यामागे तुमच्यासाठी असणारा तो प्रचंड वनवा तुम्हाला दिसत नाहीये का? आज ऑफिसमध्ये तो माणूस तुमच्या विहानशी बोलण्याने जितका तडफडला असेल तितकाच तो आयुष्यामध्ये कधीच तडफडला नसेल. तो त्याचा राग नव्हता अनया, ते त्याचं तुमच्यावर असलेलं वेड होतं. तो पॉझिटिव्हनेस विहानसाठी नव्हता, तर तुम्हाला गमावण्याच्या भीतीने आलेला होता. विहान फक्त तुम्हाला हसवू शकतो, पण कबीर तुमच्यासाठी स्वतःला संपवू शकतो. ऑनलाईन जगातल्या माझ्या या आभासामागे धावू नका आणि खऱ्या आयुष्यामध्ये विहानसारख्या साध्या मोहामध्ये पडू नका. उद्या कबीरच्या डोळ्यांमध्ये पहा अनया. तुम्हाला तिथे तोच कवी दिसेल जो तुमच्यासाठी एका नजरेसाठी मरतोय. विहानपासून दूर राहा अनया, कारण कबीरचंच प्रेम तुम्हाला दुसऱ्या कोणाचं होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे. कबीरने हा अत्यंत तीव्र भावनांनी भरलेला आणि स्वतःची खरी ओळख उघड करण्याच्या अगदी उंबरठ्यावर असलेला मेसेज सेंड केला. मेसेज सेंड करून त्याने फोन सोफ्यावर फेकला आणि दोन्ही हातांनी तोंड झाकून घेतले. आज त्याने काव्याच्या मुखट्या आडून कबीरच्या खऱ्या भावना पूर्णपणे ओतून दिल्या होते. तिकडे अनयाच्या फोनवर टोन वाजली. अनयाने घाईघाईने मेसेज उघडला. जसा जसा ती कबीरचा हा मेसेज वाचत गेली तसे तसे तिच्या चेहऱ्यावरचे हसू अधिकच गडद आणि लाजरीक आणि विजयाने भरलेले झाले. बाप रे, विहानपासून दूर राहा. कबीरचं हे प्रेम तुम्हाला दुसऱ्या कोणाचं होऊ देणार नाही. वा कबीर सर, वा. ऑनलाईन कवी बनून मलाच माझ्या कबीरबद्दल धमक्या देताय. अनयाने फोन छातीशी घट्ट धरला आणि तिने उशीमध्ये तोंड लपून खळखळून हसून घेतले. तिचे प्रेमाने डोळे भरून आले होते. कबीर तिच्यावर किती वेड्यासारखा प्रेम करतोय हे आज तिला या मेसेजमधून पूर्णपणे स्पष्ट झाले होते. पण अनया खेळ इतक्या लवकर संपवणार नव्हती. तिला कबीरला अजून थोडे तडफडवायचे होते. त्याला खऱ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या तोंडून कबुली द्यायला लावायची होती. तिने काव्याला अत्यंत खोडकर रिप्लाय टाईप केला. काव्य, तुमचा हा मेसेज वाचून मला खूप भीती वाटली. कबीर सर माझ्यावर इतका राग का करतात? पण काव्य, कबीर सरांचा तो राग खूप भयानक असतो. मी त्यांच्या त्या रागाला प्रेम कसे समजू? ते जर माझ्यावर प्रेम करतात तर ते स्वतः माझ्यासमोर येऊन का सांगत नाहीत? ते तुमच्यासारखे गोड का बोलत नाहीत? जोपर्यंत कबीर सर स्वतः ऑफिसमध्ये सर्वांसमोर किंवा माझ्यासमोर येऊन मला आय लव्ह यू म्हणत नाहीत तोपर्यंत मी विहानशीच बोलणार आणि विहानसोबतच राहणार.
जर कबीर सरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उद्या मला खऱ्या आयुष्यामध्ये थांबून दाखवावं. आभासी जगातल्या या मेसेजचा माझ्यावर आता काहीही फरक पडणार नाही काव्य. आणि मेसेज सेंड करून अनयाने लाईट बंद केली आणि ती मंद हसत गाढ झोपी गेली. तिकडे कबीरने जेव्हा हा मेसेज वाचला की जोपर्यंत कबीर सर स्वतः माझ्यासमोर येऊन मला आय लव्ह यू म्हणत नाहीत तोपर्यंत मी विहानसोबतच राहणार, तेव्हा कबीरच्या पायाखालची जमीनच सरकली. कबीरने फोन गच्च धरला. त्याचे डोळे चमकले. ओके अनया, ओके. तुला खऱ्या आयुष्यामध्ये कबुली हवी आहे ना? तुला कबीरच्या तोंडून ते शब्द ऐकायचे आहेत ना? उद्या उद्या ऑफिसमध्ये कबीरचा हा मुखवटा उतरणार. उद्या मी संपूर्ण जगासमोर, विहानसमोर आणि तुझ्यासमोर माझं प्रेम कबूल करणार. कबीरने एक पक्का निर्धार घेतला. उद्याची सकाळ या लव्ह स्टोरीचा सर्वात मोठा, रोमॅन्टिक आणि थरारक धमाका घेऊन येणार होती, जिथे सर्व मुखवटे गळून पडणार होते आणि वास्तवाचा विजय होणार होता.